2026 श्रावण महिना केव्हापासून सुरू होणार आहे आणि यंदा श्रावणामध्ये किती श्रावणी सोमवार असतील तर याची माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. तसेच श्रावण महिनासुद्धा फार पवित्र मानलेला आहे. आषाढ महिन्यामध्ये आपण श्रीहरी विठ्ठलाची पूजा करतो. आषाढी वारी वगैरे सगळं ती श्रीहरी विठ्ठलांचं म्हणजे श्रीहरी विष्णूंचं आपण सगळे पूजनामध्ये हे असतो. आणि श्रावण आला की शिव शंभू शंकरांची आपण पूजा अर्चा करण्याचा आपल्याला ध्यास लागतो. तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचे भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शिवशंकरांची पूजा आराधना व्रत करत असतात. तर काहीजण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, त्यात सात्विक भोजन करतात. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असल्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण शिवशंकरांना प्रसन्न करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि पार्वती माता यांच्या या महिन्यामध्ये यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आहे आणि श्रावणी सोमवार किती आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. भगवान शिवशंकरांच्या भक्तासाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात आपण शिवशंकरांची पूजा अर्चा व्रत उपवास आपण करायचे असतात. विशेष करून महिला वर्ग हे उपवास करत असतात, कारण पार्वती मातेने शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी 108 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती आणि ती तपश्चर्या केली होती असे मानले जाते. हा महिना भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे विश्वासाने भगवान शिवशंकरांची पूजा व्रत करणाऱ्या भक्तांना सर्व इच्छा या महिन्यात पूर्ण होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार व श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व काय, किती सोमवार श्रावणात येतील याविषयीची माहिती आपण पाहूया. तर श्रावण महिना कधी सुरू होणार, तर हिंदू पंचांगानुसार यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. आषाढी अमावस्या ही 12 तारखेला आहे आणि 12 तारखेला आषाढी अमावस्येला दीपपूजन केल्यानंतर आपण आपल्या घराची स्वच्छता वगैरे सगळी करून घ्यायची, दीपपूजन करायचं आणि श्रावणाची आपण वाट पाहायची. श्रावणी सोमवार हा म्हणजे श्रावण महिना हा 13 ऑगस्ट रोजी गुरुवारपासून सुरू होणार आहे आणि तो 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा हिंदू दिनदर्शेतील दुसरा महिना मानला जातो. या महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारला देखील महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे श्रावणामध्ये एकूण किती सोमवार येतात, कोणत्या तारखेला येतात याविषयीची माहिती आपण पाहूया. तर पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. दुसरा सोमवार हा 24 ऑगस्टला आहे. तिसरा सोमवार 31 ऑगस्टला आहे आणि चौथा सोमवार 7 सप्टेंबरला आहे. तर असे एकूण 4 सोमवारी आलेले आहेत. प्रत्येक श्रावणी सोमवारमध्ये 4 किंवा 5 सोमवार येतात. त्या प्रत्येक सोमवारी कोणती मूठ व्हायची, कशी पूजा करायची याचे माझे जुने व्हिडिओ आहेत, ते तुम्ही अवश्य पहा. श्रावणाचे पूर्ण कशी पूजा करायची, कशी फुलं व्हायची, कसं व्रत करायचं, कशी शिवमूठ व्हायची, ही सगळी माहिती माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे. ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. श्रावण महिन्यात महत्त्वाचं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा आपण करत असतो. त्यांना जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक, बऱ्याच प्रकारचे अभिषेक आपल्याकडं घालण्याची प्रथा आहे. त्या कारणासाठी तेथी जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. त्याचबरोबर त्यांना शिवमूठसुद्धा व्हायची प्रथा आहे. विशेष करून कुमारिका मुली इच्छित वर मिळण्यासाठी या महिन्यात शिवशंकरांची पूजा करत असतात. पार्वती मातेनं इच्छित वर मिळण्यासाठीच शिवशंकरांची व्रत केलेलं होतं. त्यांना
शिवशंकरांच्या बरोबर विवाह करायचा होता म्हणून त्यांनी व्रत केलं होतं. तसं ह्या कुमारिकासुद्धा इच्छित वर म्हणजे चांगला मुलाबरोबर लग्न व्हावे आणि चांगला पती आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत कुमारिका करत असतात. तसेच श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून महादेव शिवशंकरांची मनोभावे पूजा केल्यास इच्छापूर्ती होते असे सुद्धा मानतात. तर अशा प्रकारे आपण श्रावणामध्ये हे व्रत वैकल्य करायचं आहे आणि श्रावणामध्ये आपण इच्छापूर्तीसाठी म्हणजे आपल्या इच्छा काय असतील त्यासाठी शिवशंकरांची पूजा करायची आहे. श्रावणामध्ये आपण त्यांना शिवमूठ कोणत्या प्रकारची व्हायची, त्याचबरोबर पूजा करताना जलाभिषेक कसा करायचा, जलाभिषेक करताना तो कोणत्या प्रकारे करायचा, दुग्धाभिषेक कसा करायचा, त्याविषयीचे व्हिडिओ सगळे आहेत. त्यात तुम्हाला जे अभिषेक करताना ज्या चुका आहेत ते कशा करायच्या म्हणजे त्यात कशा टाळायच्या हे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा अवश्य पहा. तर श्रावणातील सोमवार शिवलिंगावर शिवमूठ वाहण्याची देखील प्रथा आहे. अशा प्रकारे हा महिना शिवशंकरांच्या विशेष भक्तीसाठी मानला जातो आणि भाविक या महिन्यात श्रद्धेने शिवशंकरांची पूजा अर्चा करत असतात. त्यामुळे श्रावणामध्ये आपण आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये श्रावणामध्ये शिवशंकरांची पूजा फार महत्त्वाची मानली जाते आणि अशा प्रकारे आपण ह्या श्रावणामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि ही 4 श्रावणी सोमवारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ह्यावेळेस विशेष महत्त्व आहे ह्या 4 श्रावणी सोमवारला. आणि 5वा सोमवार जो येतो भाद्रपदातला त्यावेळेस गणपती बाप्पांचं आगमन आहे. अशा 5 वळीनं सोमवारचं महत्त्व माझा सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे, तो सुद्धा अवश्य पहा. तर त्यामध्ये 4 श्रावणी सोमवार हे विशेष काय आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.